Hello student. Now we are learning the electrostatic lesson which is in the board syllabus and also in the NCERT syllabus. NCERT syllabus मध्ये याचं पण थोडंसं एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहे. दिस वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर इन द बोर्ड अँड NCERT ऑल्सो. बोर्ड चॅप्टर मध्ये थोडासा रिशफल केलेला आहे अकॉर्डिंग टू द न्यू सिलेबस मध्ये. त्याच्यामध्ये एक गॉस थिअरम जो आहे हा फक्त त्यांनी 11th मध्ये ट्रान्सफर केलेला आहे. याच्यामध्ये तेवढे फक्त ऍप्लिकेशन्स त्यांनी टाकलेले आहेत आणि बाकीचं सगळं जसं जसं चॅप्टर ऍज पर द प्रिव्हियस सिलेबस जसं तसं ठेवलेलं आहे त्यांनी. आता तो जो गॉस जो थिअरम आहे विच इज इन द चॅप्टर ऑफ द बोर्ड सिलेबस ऑफ द 11 तो पण आपण बघणार आहोत आणि त्याच्या ऍप्लिकेशन सुद्धा आपण बघणार आहोत. त्या ऍप्लिकेशन वरनं आपल्याला हे कळणार आहे की गॉस जो थिअरम आहे आणि गॉशियन सरफेसचं जे ऍप्लिकेशन आहे हे कुठे कुठे आणि कसे कसे लावायचे. त्या दृष्टिकोनातून फर्स्ट ऑफ ऑल वी स्टडी द मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन्स, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, मॅग्नेटिक फ्लक्स, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. दिस वन इज द मेनी ऑफ द टर्म्स ओव्हर हियर इन कनेक्टेड विथ द इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक हा जो सब्जेक्ट आहे हा आपल्यासाठी नवीन नाही आहे. हा स्टॅटिक फोर्स हा आपण 5th पासून 6th पासून आपण शिकत आलेला आहे. स्टॅटिक फोर्स विच इज द टेम्पररी फोर्स असं म्हटलं तरी चालते, विच इज ऍट द रेस्ट. जे चार्जेस आहेत विच इज ऍट द रेस्ट. आपण ज्याला व्हेन वी आर मुव्हिंग इन द विंटर त्यावेळेला आपल्या डोक्यातनं किंवा केसातनं विच इज इन हेअर अँड द क्रॅकल जे आवाज येतात ते स्टॅटिक फोर्सचे आहे. बाकीचे तुम्ही करून पाहिले असतात प्रॅक्टिकल किंवा त्याची हे की जेव्हा आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स विच इज इन द टेम्पररी सिस्टम विच इज नॉट बी स्टोर्ड, फक्त टेम्पररी एक राहतो आणि त्याचं मेन डिफाईन हीच आहे की दॅट इज ए दीज आर द चार्जेस विच इज ऍट द रेस्ट पोझिशन. ठीक आहे. सो धिस वन इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॉज. सो स्टुडंट we deeply learning in the electrostatic section. त्या इलेक्ट्रोस्टॅटिकच्या आपण चॅप्टर मध्ये डिटेल काय आहे ते आपण बघूया. पहिल्यांदा जेणे आपल्याला जे टर्म्स आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत किंवा माहिती करून घ्यायचे ते आपल्याला माहिती करून घ्या. जेणेकरून आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक काय आहे आणि तो चॅप्टर समजायला फार इझी जाणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक आहे so this one is the force which is in the static, म्हणजे charges which is in the rest position or temporary position. म्हणून त्याला स्टॅटिक फोर्स असं आपल्याला म्हटलं जाते. हा जो कन्सेप्ट आहे हा फॅराडेने थोडासा कन्सेप्च्युअल एक्सप्लेन करायला त्याला मदत केली होती की व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक. फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिल्यांदा पण बघूया की मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स काय असतात किंवा मॅग्नेट्स काय असतात. त्या दृष्टिकोनातून आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. हळूहळू आपण बघूया की मॅग्नेटिक फील्ड काय असते, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ऑफ अट्रॅक्शन काय असते किंवा ट्यूब्स ऑफ फोर्स काय असतात. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल एनी ऑफ द चार्जेस माने प्लस ऑफ क्यू on the surface, this one is the charges which is having the only one tube of force. एक चार्जचा एक फोर्स असते. that is nothing but the magnetic lines, which is in the easy word की एक जर चार्ज असेल तर त्याच्यापासून निघणाऱ्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स असतात त्या ऍज ए ट्यूब ऑफ फोर्स नी आपल्याला एलॅबोरेट केले जातात किंवा तो त्याचा इफेक्ट बघतो. आता एखाद्या चार्जनी जेव्हा तो एखादा एरिया अफेक्ट करतो, दिस वन इज द एरिया. सो दिस वन एरिया विच इज कॉल्ड ऍज, आपण त्याला DS म्हणूया एरिया. and this one is the tube like structure म्हणून त्याला म्हणायचं ट्यूब ऑफ फोर्स. ओके. हा ट्यूब ऑफ फोर्स म्हणजे नंबर ऑफ चार्जेस जेवढे असतील तेवढेच
नंबर ऑफ ट्यूब्स असणार आहेत. ठीक आहे. सो स्टुडंट, नंबर ऑफ ट्यूब्स from the charge plus of Q. So number of force of tube from the charge of plus of Q, which is a Q. याचाच अर्थ काय झाला की एका चार्ज पासून एकच फोर्स ऑफ ट्यूब एलॅबोरेट होईल, एकच पुढच्या साइडला जाईल. ठीक आहे. सो धिस वन ट्यूब ऑफ फोर्स, याला आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी सुद्धा म्हणू शकतो. ओके. दिस वन मॅग्नेटिक इंटेन्सिटी और इंडक्शन. This one induction which is passing through the area sphere. So this one induction which is passing through the specific area which is having the sphere, that means that Q upon 4 pi r square. So Q stands for charge and R stands for the distance. So which is the distance? So this one is the Q charge and this one is the tube, and that is the affected area from this one charge. So this one is the radius of R. ठीक. पुन्हा बघूया आपण. So number of the tubes from the charge of plus Q which is equal to Q. That means that जेवढे number of charges असतील तेवढेच number of tube असणार आहे. So that's why त्यांनी जो induction develop होईल, the induction which is developed from the charges, which is that the particular induction over the area of the sphere which is Q upon 4 pi r square. ठीक. So tubes of induction is passing through area of sphere which is equal to Q upon 4 pi r square. ठीक. आता ह्या ज्या नंबर ऑफ ट्यूब्स आहे एका पर्टिक्युलर स्पियर एरिया मधून ज्यावेळेला पास आउट होतात म्हणजे Q upon 4 pi r square. आता जेव्हा हा number of tubes of induction passing होतात, there is a one major factor over here, that is a permittivity. Permittivity, that means the epsilon. So permittivity constant, so K equal to epsilon upon epsilon 0. आता ही परमिटी काय आहे, लेट इट एक्सप्लेन ओव्हर हियर. फर्स्ट ऑफ ऑल वी स्टडी दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युला. फक्त फॉर्म्युला बघून घ्या. K इक्वल टू एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन 0. आता एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी झाली. आता ती परमिटिव्हिटी म्हणजे काय, दिस वन परमिटिव्हिटी स्टँड्स फॉर एअर and this one permittivity stands for vacuum. ठीक है. Now we elaborate the permittivity. आता permittivity म्हणजे काय, these are the meaning of the defined. एकच कन्सेप्ट आहे, फक्त प्रत्येकाने एक्सप्लेनेशन वेगवेगळं केलेलं आहे. आता परमिटिव्हिटी काय, सो नंबर ऑफ द चार्जेस विच इज डिपॉझिट ऑन दॅट पर्टिक्युलर मटेरियल. एखादं मटेरियल आहे, ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, और एनी अदर मटेरियल दॅट यू हॅव विच कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी और द मॅग्नेटिक लाइन, that particular charges which deposit on that particular material which is its permittivity. ठीक. आता permittivity is nothing different. That means that कि how many electric lines or the magnetic line which is passing through that particular medium and deposit on that particular material, that is a permit. So it differ किंवा त्याचं मीन ठरतं की त्याचा मीडिया कोणता आहे.
त्याचं मीडियम कोणतं आहे पासिंगचं, वेदर इट इज ह्युमिड एअर, वेदर इट इज ड्राय एअर, वेअर इट इज सो अँड सो एअर, और बाकीचे जे मीडियम्स आहेत ते सुद्धा आहे, त्याची सुद्धा परमिटिव्हिटी आपल्याला कॅल्क्युलेट करणं आहे. दॅट्स वाय these are the two permittivity over here, that is a epsilon upon epsilon 0. So epsilon, which is a permittivity, stands for the air, and epsilon 0, which is permittivity, stands for the vacuum only. So that particular tubes of induction which is passing through the given area of the sphere, which means that the permittivity is also present over here, किंवा त्याची परमिशन तुम्हाला लागणारच आहे. ठीक आहे. सो that particular permittivity which is not directly included, this one is the formula Q upon 4 pi r square, पण आपल्याला ती परमिटिव्हिटी त्यामध्ये कन्सिडर करणं भाग आहे, बिकॉज वन ऑफ द चार्जेस विच इज पासिंग थ्रू दॅट पर्टिक्युलर मटेरियल, तर तो त्या मीडिया थ्रू जाणार आहे आणि त्याची त्याला परमिटिव्हिटी लागणार आहे. ठीक आहे. सो दॅट इज ए नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन NEI, राईट. So normal electric induction which is equal to epsilon, बघा कशी ऍडजस्टमेंट केलेली तिथे, epsilon Q upon 4 pi r square epsilon. This one epsilon and epsilon get cancel and we have the original formula Q upon 4 pi r square. ठीक आहे. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी थोडीशी ती अरेंजमेंट करून टाकलेली आहे. That is a this one epsilon which is to be the consider, and Q upon 4 pi r square epsilon. This one is the another term, and this one is the term Q upon 4 pi r square epsilon, which stands for epsilon E. That E stands for electric intensity. Let's explain the repeat. Normal electric induction, that's why the number of the tube which is passing through that particular sphere, we have the formula Q upon 4 pi r square. But at anyhow, the permittivity which is to be the consider, because number of the lines which is passing through that particular material, the मीडियाचा काही ना काही त्याच्यामध्ये रोल राहील की किती मॅग्नेटिक लाईन्स त्या मीडियामधनं त्या पर्टिक्युलर सरफेस पर्यंत पोहोचतील. ओके, तेव्हा त्याची परमिटिव्हिटी कामात येईल. देन दिस वन परमिटिव्हिटी epsilon or epsilon 0 which is in the air or which is in the vacuum also, त्याची परमिटिव्हिटी आपल्याला कन्सिडर करणं आहे. ठीक आहे. सो आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट इम्प्लिमेंट न करता आपल्याला बिहाइंड द स्क्रीन epsilon multiplied by Q upon 4 pi r square multiplied by epsilon. That's why epsilon get cancelled. We have the original formula. So there is no disturbance of the original formula. But because of this Q upon 4 pi r square epsilon, which stands for electric field intensity, that's why epsilon E, which is a epsilon, that is a permittivity, and electric field intensity, that is a normal electric induction. So NEI, that is a normal electric induction, which is equal to the epsilon E. So number of electric induction or normal electric induction ह्या आपण कन्सिडर करून आलो एका लाईन बाबत. दॅट इज ए टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, ह्या पूर्ण जर लाईन विच इज पासिंग थ्रू the given area ds, this one particular total number of magnetic lines which is passing through the given area. ठीक है. ये plus of Q, this one is the charge, and tubes which is passing through the given area, that is the ds. ठीक है. आता थोडस आपण डिटेल मध्ये जाऊ. हा स्पियर असेलच याची की गॅरंटी नाहीये. हा एक स्क्वेअर पण असू शकते और एनी ऑफ द इरेग्युलर सरफेस, बट विच इज हॅव्हिंग द पोझिशन वेक्टर. त्या पर्टिक्युलर सरफेसचा एक पोझिशन वेक्टर असते विच जस्ट मीन, म्हणजे त्याचं आपल्याला काम आहे. ठीक आहे. या मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये, मॅग्नेटिक इंटेन्सिटी मध्ये त्याचं आपल्याला काम आहे. सो वी वर्क ओव्हर हियर.
So this one is the total normal electric induction which is passing through the particular area of the ds, which is epsilon E cos theta ds. ds which is having the area, cos theta सांगतो मी तुम्हाला, epsilon E. So epsilon E normal electric induction. This one is the formula which is over here. त्याच्यामध्ये टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन याच्यामधलं आपल्याला घेतलेलं आहे. सो नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन epsilon E and overall number of tube which is passing through the particular area, that's why the cos theta ds which is having the area. आता cos theta which is the angle between the electric field intensity and the area vector. हा जो अँगल आहे म्हणजे कॉस थिटा जो अँगल आहे तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि एरिया वेक्टरच्या मधातला आहे. आपण हे ग्राफिक्स थ्रू बघूया जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी जस्ट एलॅबोरेट होतील की एक्झॅक्टली होतंय काय, मॅग्नेटिक लाईन्स काय, मॅग्नेटिक फील्ड काय, मॅग्नेटिक फ्लक्स काय वगैरे वगैरे. ठीक आहे. जेव्हा मॅग्नेटिक सरफेस कशा पद्धतीने त्या मॅग्नेटिक लाईन्स मध्ये येतो तर मॅग्नेटिक फ्लक्स कशासाठी डेव्हलप होतात वो भी देखेंगे. म्हणजे तुम्हाला सगळे आयडिया हळूहळू त्याच्यामध्ये क्लिअर व्हायला लागेल. जोपर्यंत मॅग्नेटिक लाईन्स, मॅग्नेटिक फ्लक्स हे जोपर्यंत होत नाही तरी तुम्हाला त्या गोष्टीचा काहीही समजणार नाही. ओके स्टुडंट, आपण आता मॅग्नेटिक लाईन्स किंवा चार्ज किंवा मॅग्नेटिक फ्लक्स हे ग्राफिकली बघूया की जेणेकरून तुमच्या पूर्णतः ज्या आयडियाज आहेत त्या क्लिअर होतील. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द फिगर ओव्हर हियर. पॉझिटिव्ह क्यू चार्ज आपल्या बाजूच्या कशा ट्यूब्स ऑफ लाईन सोडते ते बघा. इन एनी ऑफ द डायरेक्शन दिस वन क्यू ऑफ द चार्ज एकापासून एकच ट्यूब निघते होते, पण ज्या त्या मॅग्नेटिक लाईन्स असतात त्या चार्ज पासून त्या वेगवेगळ्या मल्टिपल डायरेक्शन मधनं निघत असतात. आता या मल्टिपल डायरेक्शन मधनं निघत असतात तर ते इन ए सर्क्युलर जर्नीच नेहमी ट्रॅव्हल करत असतात. हळूहळू तुम्हाला पुढच्या फिगरवरनं ही गोष्ट कळेल. नेक्स्ट वन बघा की दिस वन इज द पॉझिटिव्ह चार्ज अँड दिस वन इज द निगेटिव्ह चार्ज. हा जो ब्ल्यू कलरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि रेड कलरचा हा निगेटिव्ह चार्ज आहे. तुम्ही पाहत असाल, यू कॅन सी दॅट. सो पॉझिटिव्ह चार्ज which is get connected, always connected to the negative charge. That is a attractor, opposite pole attract होतात. हा तिथे प्रिन्सिपल लागू होत आहे. ठीक आहे. सो दिस वन पॉझिटिव्ह चार्ज, दिस वन इज द मॅग्नेटिक लाईन्स ओव्हर हियर. ही सर्क्युलर जर्नी होत राहते. आता आपण हे बघूया, दिस वन मॅग्नेटिक लाईन विच इज गेट क्लोज व्हेरी इच अदर. जिथे जास्त क्लोज एरिया आहे तिथे मॅग्नेटिक लाईन्स किंवा मॅग्नेटिक फील्ड सगळ्यात जास्त असते. दॅट इज मॅग्नेटिक इंटेन्सिटी तिथे सगळ्यात जास्त असते. बट वेन वी गो अवे फ्रॉम दॅट पर्टिक्युलर चार्जेस, दिस वन मॅग्नेटिक लाईन विल बी गो अवे फ्रॉम इच अदर. एकमेकापासून थोडंसं डिस्टन्स देत आहे. दॅट इज द दिस वन इज द मॅग्नेटिक फील्ड अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी तिथे लोअर होईल किंवा कमी होईल. बट जिथे जास्त डेन्स ज्या मॅग्नेटिक लाईन दिसतात तिथे जास्तीत जास्त मॅग्नेटिक फील्ड असण्याची शक्यता राहते. नेक्स्ट वन बघा. सो दिस वन इज द पॉझिटिव्ह चार्ज आणि या पॉझिटिव्ह चार्ज वरनं ह्या नंबर ऑफ ट्यूब्स बघा कशा निघतात. लाईक दिस. सो दिस वन इज द सरफेस ऑल्सो अँड दिस वन इज द ऑल्सो सरफेस. दिस वन इज द सरफेस ए सरफेस अँड सेकंड इज द सरफेस ऑफ द बी. हे याच्यासाठी फिगर ड्रॉ आउट केलेले बघा. हा जो ए सरफेस आहे तिथे जर बघत असाल तुम्ही त्या मॅग्नेटिक लाईन्स आहे विच इज गेट डेन्स टू इच अदर. एकमेकाच्या जवळ फार ते डेन्सी त्या पर्टिक्युलर एरिया. सो ॲज पर ॲज द पिक्चर वी सॉ दॅट these are the particular lines which is passing through the area of A and the area of the B. पण एरिया ऑफ द ए आणि एरिया ऑफ द बी मध्ये काय फरक आहे ते बघा. एरिया ऑफ द ए मध्ये त्या मॅग्नेटिक लाईन विच इज व्हेरी व्हेरी डेन्स टू इच अदर. म्हणजे त्याच्यामध्ये गर्दी त्या पर्टिक्युलर मॅग्नेटिक लाईनशी सगळ्यात जास्त आहे. आणि जसं जसं पुढे जाल एरिया ऑफ द बीच्या बाबत the magnetic line, the distance between the magnetic line will be increases. That means that magnetic field या एरिया वरती ए वरती सगळ्यात जास्त असणार आहे as compared to the
बी मॅग्नेटिक लाईन्स या एकदम डेन्स असल्यामुळे, यामधलं डिस्टन्स कमी असल्यामुळे याच्यावरचा मॅग्नेटिक फील्ड सगळ्यात जास्त असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड त्या बी वरती थोडस कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू द ए. नेक्स्ट फिगर. आता यामध्ये तेच दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एरिया ए वरती, म्हणजे हा पर्टिक्युलर जो एरिया आहे ऍज कम्पेअर टू द बी, याच्यावरती मॅग्नेटिक लाईन थोड्याशा कमी आहे या दृष्टिकोनातून. बिकॉज दॅट पर्टिक्युलर लाईन विच इज व्हेरी व्हेरी डेन्स टू इच अदर, म्हणून इथे मॅग्नेटिक लाईन्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ज्या आहेत त्या एरिया ए वरती सगळ्यात जास्त असणार आहेत. थोडस याच्यावरती अजून एक हे केलेलं आहे, तुम्हाला समजलेलं आहे की दीज आर द टू मॅग्नेट्स अँड द एन एस पोल हे एकमेकाच्या जर अपोजिट साइडला जर ठेवले तर त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स कशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन होत आहे ते तुम्ही बघू शकता. हा एक रॉड आहे. विन दॅट पर्टिक्युलर रॉड विच इज पासिंग थ्रू द टू ऑफ द मॅग्नेट्स ओव्हर हिअर. दोन मॅग्नेट मधनं जर रॉड पासआउट होत आहे, so there is a changes in the magnetic lines, there is a disturbance in the magnetic lines. आता जेव्हा मॅग्नेटिक लाईन डिस्टर्ब होतात त्याला काय म्हणायचं आहे हे आपण नंतरच्या ह्याच्यात बघूया. नेक्स्ट वन थोडस बघूया फ्लक्स काय असतो. ठीक आहे. आता दिस वन इज द फ्लक्स. ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स तुम्हाला जर दिसत असेल रेड कलरच्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहे विच इज पासिंग थ्रू द पर्टिक्युलर एरिया. डीएस म्हणूया आपण. नॉट ए स्पेरिकल, देर इज ए इररेग्युलर सरफेस ॲट आउट. कोणत्याही सरफेस असण्याची गरज आहे. जेव्हा मॅग्नेटिक लाईन त्या पर्टिक्युलर सरफेस एरिया मधनं पास आउट होतात तेव्हा एरिया ऑफ द वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच इम्पॉर्टन्स आहेत. आता ह्या कशा इम्पॉर्टन्स आहेत ते आपण बघूया. या इथे समजेल तुम्हाला. हा जो पर्टिक्युलर एरिया आहे रेडियस वेक्टर आहे हा ए. रेडियस वेक्टर म्हणजे काय, जो सरफेस असतो त्याच्या परपेंडिक्युलरली तो रेडियस वेक्टर असतो. जसा जसा तो आपला सरफेस डायरेक्शन बदलेल तसा तसा सुद्धा आपल्या त्या सरफेस वेक्टर हा सुद्धा तिची डायरेक्शन बदलेल. सो मॅग्नेटिक फ्लक्स काय, मॅग्नेटिक फ्लक्स साधारण एक साधं सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं, नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन विच इज पासिंग थ्रू द पर्टिक्युलर एरिया. जितक्या नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन त्या पर्टिक्युलर एरिया मधनं पास आउट होतात त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्सचे पर्टिक्युलर आपल्याला या ग्राफिक्स वरनं समजेल की मॅग्नेटिक फ्लक्स कशा पद्धतीचा आहे. ठीक आहे. आता ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन विच इज पासिंग थ्रू द पर्टिक्युलर एरिया. So this one is the area having the yellow color. Yellow color मध्ये जो surface area आहे आणि ह्या magnetic line which is passing through that particular area. बघा रेडियस वेक्टर जो आहे हा त्याला नेहमी परपेंडिक्युलर असतो. आता रेडियस वेक्टर जसं जसा त्याची पोझिशन बदलेल तसा तसा तो रेडियस वेक्टरची सुद्धा पोझिशन बदलेल. बघायचं हा जो येलो कलरचा आहे तो व्हर्टिकली झाला. दॅट्स वाय द रेडियस वेक्टर हा सुद्धा तिथे बदलला ऑन द टॉप ऑफ द पोझिशन बिकॉज ऑफ द सरफेस अँड द रेडियस वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू इच अदर. इथे बघत असाल जर तो इन्क्लाइन झाला तर त्याच्याच परपेंडिक्युलरली तो रेडियस वेक्टर सुद्धा बदलला आणि त्याच्याच वरनं मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा डिपेंड करते. बघा number of the magnetic line, this one is the magnetic line which is passing through the particular area. या पर्टिक्युलर एरिया मध्ये गेला तर मॅग्नेटिक फ्लक्सचा जो फॉर्म्युला आहे बी मल्टिप्लाइड बाय ए. बी मल्टिप्लाइड बाय ए म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड किंवा इंटेन्सिटी मल्टिप्लाइड बाय एरिया. ठीक आहे. आता एरिया वेक्टर झाला आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जरी म्हटलं तरी तो वेक्टर झाला. आता यामध्ये जेव्हा सरफेस वेक्टर ए एरियाचा वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड ही जर एकमेकाला पॅरलली असली, एकमेकाला जर पॅरलल असली तर थिटा 0 बनतो. थिटा विच इज इक्वल टू द 0. ठीक आहे. आपण त्यावेळेला माझे फॉर्म्युला बघितला होता ऍप्सिलॉन
E cos theta ds. ds which is to be the area. हा एरिया म्हटला तरी चालतो. ठीक आहे. दिस वन इज द cos theta. cos theta या थीटा जी व्हॅल्यू आहे ती जर 0 असेल तर cos of 0 which is equal to 1. That means that जेव्हा cos of theta 0 म्हणजे सॉरी थीटा जर 0 असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स इज टू बी मॅक्सिमम. मॅग्नेटिक फ्लक्स काय राहत असतो? मॅक्सिमम राहतो. ठीक आहे. when the area vector and the magnetic field त्याच्यामधली जी डिग्री आहे किंवा थीटा आहे which is equal to जेव्हा 1 होते so that's why so cos of 0 which is equal to 1 so BA म्हणजे magnetic flux which is to be the maximum जेव्हा डिग्री 0 असते तेव्हा सगळ्यात जास्त. साध्या सिंपल गोष्टीत जर आपण समजून घ्यायचं झालं तर जेव्हा सरफेस आपल्या 90 अँगल मध्ये राहतो आणि मॅग्नेटिक लाईन्स विच इज पासिंग थ्रू दॅट पर्टिक्युलर एरिया सो त्या मॅग्नेटिक लाईन्स काय करतील? जर्क करतील किंवा इंटरसेप्ट करायचा प्रयत्न करतील. दॅट इज अ मॅग्नेटिक फ्लक्स. बट वेन यू टर्न द सरफेस, ठीक आहे, जेव्हा सरफेस आडवा होतोय तर जस्ट त्याला टचिंग करून जाते. ठीक आहे. आता टचिंग करून गेल्यानंतर देर इज नो मॅग्नेटिक फ्लक्स ॲट ऑल बिकॉज ऑफ थीटा विच इज इक्वल टू 90 डिग्री. थीटा या मॅग्नेटिक लाईन्सला 90 डिग्रीचा होईल. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक लाईन्सला जर 90 डिग्रीचा जर झाला तर तिथे मॅग्नेटिक फ्लक्स काय होईल? 0 होईल. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स तिथे डेव्हलप होणार नाही. मॅग्नेटिक फ्लक्स तिथेच डेव्हलप होईल जिथे थिटा 0 होईल आणि विच इज परपेंडिक्युलर टू द. जेव्हा मॅग्नेटिक लाईन्सला सरफेस जर परपेंडिक्युलर असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स मॅक्सिमम होईल. वेन द सरफेस विल बी इन्क्लाइन ओव्हर हियर तर तेव्हा मॅग्नेटिक फ्लक्सचे चान्सेस थोडेसे कमी होत जातील. अँड 0 विल बी जेव्हा मॅग्नेटिक cos ऑफ थीटा किंवा थीटा 90 डिग्री आहे तर तेव्हा तो मॅग्नेटिक फ्लक्स which is stands for phi तो 0 होईल.